तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी यौंत प्रविश मम वाच मिमां प्रसूतां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्नां अन्यावशास्तचरण श्रवणत्वगादिं प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्प्रदीप्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाची ये संपादे ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी अखिल गुरुनिधान करुणावर्णालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्मा ज्ञानी यांचे राज्य साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनिधी अखंड समाधिगण असणारे अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबा आहे जाळोनी संसार बैसलो अंगणी ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला असे देहूचे सुप्रसिद्ध साधू माझे तुकोबर आहे शांतही आहे श्रीमंतही आहे आणि संतही आहे या तिन्ही पदव्या महाराष्ट्रामध्ये त्या महात्म्याला शोभून दिसतात असे पैठण निवासी माझे नाथ बाबा व ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकानं नाचावं असे असणारे नामदेवराय व तत्कालीन सर्व साधू संत मंडळीच्या असीम कृपेने चालत आलेली आपली वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा आणि मला असं वाटतं गेल्या 7 दिवसापासून तुम्ही त्या ज्ञानगंगेमध्ये स्नान करत आहात आणि आजची ही आपली शेवटची आंघोळ विठ्ठल 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 तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगद्गुरु तुकोबरायचा आहे 4 चरणाचा आहे काल्याच्या प्रसंगातील आहे अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा श्री संत जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे चांभारवाडीकरांनी खूप सुंदर नियोजन केलं द्यावे तेवढा धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला आहे यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम नुसता पंचक्रोशीपुरता मर्यादित नाही आहे तालुक्यापुरता मर्यादित नाही आहे जिल्ह्यापुरताही मर्यादित नाही आहे महाराष्ट्रामध्ये तुमच्या चांभारवाडीचं नाव चाललं एवढं सुंदर कार्य तुम्ही सर्व मंडळींनी केलं आहे माझ्या फक्त आजचा दिवस थोडा प्रॉब्लेम आहे थोडं पाप आपल्याला लागणारच आहे कारण की आपण सावलीत हे बिचारे उन्हात बरं अण्णा पण जाऊ द्या जितका जास्त घाम जाईल तितकं तुम्हाला जेवण चांगलं जाईल येरी शेतामध्ये आपण पोटासाठी घाम गाळतोच ना महाराज एखाद्या वेळेस देवासाठी घाम गाळून पहा निश्चित माझा जगाचा मालक त्याची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल 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 कुंडली मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून 2 उत्सव घडले पाहिजे थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे आपल्याला खूप जलद जलद घ्यायचं कारण तुम्हाला खूप ऊन लागतंय मला माहिती आहे लक्ष देऊन ऐका
मानवी देहाला जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाकडून 2 उत्सव घडले पाहिजेत. पहिला उत्सव घडला पाहिजे देवाचा. एक नाही देवाचा उत्सव घडला पाहिजे, घडला तरी चालेल, पण साधूचा उत्सव माणसाच्या जीवनामध्ये घडला पाहिजे. देवाचा उत्सव जीवनामध्ये का करायचा याचं कारण असं आहे, जे नेहा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, त्या विश्व मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय, आपण दत्त जयंती साजरी करतोय, आपण रामनवमी साजरी करतोय, आपण हनुमान जयंती साजरी करतोय, आपण वामन जयंती साजरी करतोय, आपण नरसिंह जयंती साजरी करतोय. बसणारे मायबाप, मानवी देहाला जन्माला आलेल्या माणसाकडून देवाचा उत्सव नाही घडला तरी चालेल, पण साधूचा उत्सव जीवनामध्ये घडला पाहिजे. याचं कारण सांगू का महाराज? साधूचा उत्सव केल्यानंतर माझ्या देवाला जेवढं बरं वाटतं तेवढं कोणालाच वाटत नाही. काय गोड वाक्य आहे माझ्या देवाचं. देव सांगतोय, मैं संतन को दास, मी संतांचा दास आहे. काय म्हणतो देव? मैं संतन को दास, संत मेरे मुकुटमणी. मी संतांचा दास आहे आणि संत माझे मुकुटमणी आहे. देवापेक्षा साधूचा उत्सव केल्यानंतर देवाला जेवढं बरं वाटतं. प्रमाण तुकोबरायचे किती गोडे तुकोबराय सांगतात, देव सारावे परते संत पूजावे आरते, पूजावे आरते संत पूजावे आरते, देव सारावे परते संत पूजावे आरते, संत पूजावे आरते संत पूजावे आरते, देव सारावे परते संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, सारावे परते संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, संत पूजावे आरते. देव सारावे परते संत पूजावे आरते. देवाची पूजा बाजूला ठेवा आणि साधूची पूजा करा. का? साधूचा उत्सव केल्यानंतर माझ्या भगवंताला जेवढं बरं वाटतं तेवढं कोणालाच वाटत नाही. आपण सर्व भाग्यवान मंडळी आहात मायबाप, की जनार्दन स्वामी सारख्या एका महात्म्याच्या, एका वैराग्यवान व्यक्तीचा उत्सव तुमच्या आणि माझ्या जीवनात साजरा होतोय. आपण निश्चित भाग्यवान मंडळी आहोत महाराज. म्हणून तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी तुकोबरायचा आहे. 4 चरणाचा आहे, काल्याच्या प्रसंगातील आहे. काल्याचं कीर्तन म्हणल्यानंतर सर्व मंडळीला ज्ञात आहे, कीर्तनकारानं बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा चरित्र ते उच्चारावे केले देवे, एदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. आजचं कीर्तन तसं आहे, पगारीचं कीर्तन आहे. कशाचं कीर्तन आहे? पगारीचं कीर्तन आहे, महाप्रसादाचं कीर्तन आहे. 7 दिवस ज्याने ज्याने जशी जशी सेवा केली असेल त्या सेवेच्या प्रित्यर्थ आज माझा जगाचा मालक तुम्हाला आणि मला प्रसाद देणार आहे. बऱ्याचशा लोकांची मानसिकता अशी आहे की 7 दिवस कीर्तनाला नाही गेलं तरी चालतं, पण काल्याच्या कीर्तनाला गेलं तरी तेवढंच पुण्य भेटतं असं म्हणतात. बरं लोक काय म्हणतात? लोक ज्यांना 7 दिवस यायला भेटत नाही त्यांची मानसिकता हीच असते. काय 7 दिवस कीर्तन ऐकायचं? काल्याचं कीर्तन ऐकलं तरी सुद्धा तेवढंच पुण्य भेटतं. आपल्या बापानं सांगितलं काही तुम्हाला? सांगितलं कोणी? हे कोणत्या ग्रंथात लिहिलेलं आहे? अजिबात नाही. 30 तारखेचा पगार आणण्यासाठी व्यवहारामध्ये पहिलं तुम्हाला 29 दिवस काम करावं लागतो. हा व्यवहार आहे, लक्ष देऊन ऐका बरं. 30 तारखेचा पगार आणण्यासाठी पहिलं 29 दिवस तुम्हाला काम करावं लागतं, तेव्हा 30 तारखेला कंपनीचा मालक पगार देतो. हा जसा व्यवहार आहे, 29 दिवस घरी झोपला आणि 30 तारखेला पगार आणायला गेला, तुमचा बाप देईल का तुम्हाला पगार? नाही ना. मग तिथं जसं ॲडजस्ट होत नाही तसं इथं ॲडजस्टच करायचं नाही महाराज. इथली परंपरा अशी 7 दिवस प्रत्येकाने सेवा करायची. कोणी चटाई उचलायच्या, कोणी काकडा करायचा, कोणी हरिपाठ करायचा, कोणी अन्नदान करायचं, कोणी द्रव्यदान. ज्याला ज्याला जसं जमल तसं चांगलं काम करायचं. 7 दिवस नाही चांगलं करता आलं तर सप्त्यात काड्या करायची. ही एक सेवाचे बरं महाराज, आणि सगळ्यात मोठी सेवा आहे. आणि त्या सेवेच्या प्रित्यर्थ आज माझा जगाचा मालक तुम्हाला आणि मला भानुदास गीती गात हो प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ,
प्रसाद देतो पंढरीनाथ. आज जगाचा मालक तुम्हाला आणि मला प्रसाद देणार आहे. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. भगवंताच्या अवताराचा इतिहास सर्व मंडळीला ज्ञात आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेच्या अध्यायामध्ये सांगतात, आबा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. परित्राणाय साधूनां शुद्धता असावी. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस माझा भगवान परमात्मा अवतार घेतो. या श्लोकाचं भाषांतर तुलसीदासजींनी एवढं गोड केलेलं आहे, किती गोड आहे ऐका. जब जब होए धर्म की हानि बाढ़ही असुर अधम अभिमानी. तब तब धरी प्रभु विविध शरीर हो हरहि कृपा निधी सज्जन पीरा. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येते त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो. पहिलं प्रमाण गीतेतलं दिलंय मी तुम्हाला. दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदासजींचं दिलंय. तिसरं प्रमाण ऐका. धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया अवतार धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार घे. धर्म रक्षावया धर्म रक्षावया आपुल्या पाळीसी भक्त जना. आपुल्या पाळीसी भक्त जना अंबरुसी साठी जन्म सोसिएले. अंबरुसी साठी जन्म सोसिए. अंबरुसी साठी जन्म सोसिए. अंबरुसी साठी जन्म धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. आणि हीच परिस्थिती द्वापार युगामध्ये झाली. दंतवक्र शिशुपाळ कंशांचा एवढा सुळसुळाट झाला. कीर्तन थोडं लक्ष देऊन ऐका महाराज. ज्यावेळेस पाप वाढतं ना त्यावेळेस सर्वात मोठं दुःख जर कोणाला होत असेल तर पृथ्वी मातेला होतंय. कोणाला होतंय? पृथ्वी मातेला. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाये नेत्री वाहितोय सांगत असे. दिदला असे त्रास ऋषी मुनी सकाळ न पूजिती कोणी देवा एक राहिले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्यावेने. पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीसी झाले ओझे त्यांचे. सर्व देवता एकत्रित झाल्या ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगू लागले, ब्रह्मदेवा वातावरण खराब झालंय हो, काय कीर्तन संपले, ब्राह्मण देवता यज्ञ करत नाही, कसं करायचं. सर्व देवता एकत्रित झाले आणि विश्वमालकाकडे गेले म्हणजे भगवान विष्णूंकडे गेले. सप्त्याचे जेवढे काही कार्यकर्ते मंडळी आहे त्यांना माझी विनंती आहे, आपल्या गावामध्ये एक नंबर हलकट माणूस असेल एखादा, तो कधी सप्त्याला 1 रुपया देत नसेल, तुम्ही फक्त एवढं करा, त्याच्या घरासमोर जा आणि त्याला एवढं म्हणा, पाटील आबा तुमच्यासारखा माणूस ना अख्ख्या चंबरवाडीत नाहीये, ते 5,000 रुपये देऊन कॉफी पाजतो तुम्हाला. कॉफी पाजून 5,000 देते. मग याच तोंडानं जर आपल्याला चांगलंच बोलायचं आणि याच तोंडानं जर वाईट बोलायचं तर या तोंडानं चांगलं बोलायला काय प्रॉब्लेम. महाराज सुंदर असं वर्णन केलं, किती गोड आहे. शशंक चक्रम सकरीत कुंडलम सपीत वस्त्रम सरशिरोक्षणम सहार वक्षस्थलकस्त्वश्रीम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम शांताकारम भुजंग शयनम नाही भुजग शयनम. बरेचशे वेळेस भुजंगच म्हणतात लोक, मी सुद्धा भुजंगच म्हणत होतो, 2 वेळेस मार खाल्ल्यानंतर भुजग झालं ते. शांताकारम भुजग शयनम मेघवर्णम शुभांगम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगवीर्ध्यानगम्यम वंदे विष्णु भवभयहरम सर्वलोक एकनाथ. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. एवढं गोड वर्णन माझ्या देवाचं केलं, एवढं गोड वर्णन केलं. ते गोड वर्णन केल्यानंतर देव गदगद झाला आणि जगाच्या मालकाने सर्व देवतांना आव्हान दिलंय,
आकाशाची वाणी सांगे सकळास हो आकाशाची वाणी सांगे सकळास हो तळमळ मानसी करू नका भगवान रक्षील ब्राह्मण गाई आकाशाची वाणी सांगे सकळाशी तळमळ मानशी करू नका. आकाशवाणी झाली ए बाबांनो काळजी करू नका देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाई पण अवतार घ्यायचा आहे. पक्ष स्थापन करायचा म्हणल्यानंतर कमीत कमी 40-50 आमदार नको का सोबत. एकटा माणूस कसा पक्ष स्थापन कर नाही ना महाराज. देवाने विचार केला मी आश्वासन तर दिलंय अवतार घ्यायचा. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर. शेष म्हणजे लक्ष्मणजी. लक्ष्मणजीला सांगितलं ओ लक्ष्मणजी चला अवतार घ्यायचा. लक्ष्मणजीने हात जोडले. शेष म्हणू लागले देवा मी सर्वांच्या नादी लागेल पण तुझ्या नादी नाही लागणार बघ. का मागच्या जन्मात मी तुझा लहान भाऊ झालो रे. किती कष्ट सोसले देवा मी तुझ्यासाठी. 14 वर्षाचा उपवास करावा लागला देवा मला. रामायणामध्ये खरा वनवास जर कोणाला घडला असेल तर उर्मिलेला घडलेला आहे आणि लक्ष्मणाला घडलेला आहे. बरेचशा मायमावल्या कीर्तनाला गेले की म्हणतात महाराज माझ्या पोरीला सीतेसारखा वनवास आहे. अख्खं सासर विकलं तिथं तरी सुद्धा सीतेसारखा वनवास म्हणतात. आता कोणालाच वनवास नाही महाराज. उगा आपण काही म्हणतो आता कशाचा वनवासन वगैरे काय. पूर्वीचा काळ वेगळा होता महाराज. सासू पाहिली की सून थरथर थरथर कापत होती. आता उलट झालं. सून पाहिली की सासू थरथर थरथर कापते. दिवसांदिवस बदल झाला. बरं हे दोन्ही पण जाती खोडेलच आहे महाराज. सुनबाईनं जर सासूला आईसारखा जीव लावला आणि सासूनं जर सुनेला लेकीसारखा जीव लावला तर भांडणं होण्याचं काही कारणच नाही महाराज. आमच्या शेजारची एक काकू आहे. 8-10 दिवसापूर्वी तिचा जवाईन पोरगी आली होती जेवण्यासाठी. सुंदर असं जेवण झालं. जवाईन नवीन बुलेट घेतली होती. मला आवाज द्याला ए महाराज ए पुरुषोत्तम इकडे. म्हणलं काय काकू. बघ ना म्हणे माझा जवाईन लेक किती सुंदर. आणि 2 जण चालल्यानंतर सासूबाई म्हणती म्हातारी म्हणती महाराज बघ ना कसा लक्ष्मीनारायणासारखा जोड आहे. म्हणलं वा खरोखर सुंदर आहे. आणि दुसऱ्या दिवशी तिची सून आणि तिचा लेक बाजाराला चालले आपल्या साध्या टू व्हीलरवर. लगेच काकू मला म्हणे महाराज लाज सोडली रे ना. काय म्हणली लाज सोडली. वाईट वाटतं मला. स्वतःची लेक लक्ष्मीनारायणाचा जोडा आणि दुसऱ्याची लेक सूनबाई म्हणजे ती हिनं लाज सोडली. म्हणलं अशा सासांना खरं मागच्या घरात नेऊन आणलं पाहिजेत. खरं सांगतो तुम्हाला. प्रत्येक सासूनं जर सुनेला लेकासारखा जीव लावला आणि प्रत्येक सुनेनं जर आईसारखा जीव लावला तर गावागावात नाही घराघरामध्ये भांडणं होण्याचं काही कारणच नाही. विठाला विठाला विठाला. देव म्हणले काळजी करू नको. आता तू वडील होई बा सर्वज्ञा पाळील मी आज्ञा तुझी बारी. आता तू माझा मोठा भाऊ. ठरलं महाराज कौंडण्यपुरासी जावे तुम्ही. लक्ष्मी आई साहेब सांगितलं तू कौंडण्यपुराला जा. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले आहे का. कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली. थाटामाटात मिरवणूक लिहिली. हे कंसा ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार आहे तिच्या पोटी येणार 8 पोरग तुला मारणार आहे. आता बहिणीचं पोरग आपला मर्डर करणार आहे हे भावाला कळल्यानंतर तिला पैठणी घेईल होय. तो कंसच होता. गेवोनिया खड्ग माराया धावला हात तो धरिला वसुदेवे. हात तो धरिला वसुदेवे. गेवोनिया खड्ग माराया धावला हात तो धरिला वसुदेवे. हात तो धरिला वसुदेवे. हिच्या पोटी येणारा मुलगा मारणार आहे ना
मग हिलाच जर मारलं तर पोरग व्हायचं काय संबंध आहे? वसुदेवाने हात पकडला, वेड्या स्त्रीची हत्या करणं ब्रह्मपातके, काळजी करू नको, तुला मुलगा मारणार आहे, आम्हाला कारागृहामध्ये ठेव, मुलगा झाला की तुला आणून देतो. ठरलं महाराज. कारागृहामध्ये वसुदेव देवकीला ठेवलं. 2-4 वर्ष ओलांडले. पहिलं सोन्यासारखं लेकरू झालं. वसुदेवानं ते लेकरू हातात घेतलं आणि कंसाकडे गेले. लक्ष देऊन ऐका, अनेक वर्षापासून तुम्ही सप्ताह करत आहात, फक्त कीर्तन लक्ष देऊन ऐका. कंस हा देव होता का राक्षस होता हो? महिला मंडळी, कोण होता तुमचा? मामभाऊ होता? कोण होता? मावस भाऊ? कोणीतरी असेल ना. कोण होता कंस? देव होता का राक्षस होता? कंस राक्षस होता. कंस राक्षस होता, पण तुमच्याने माझ्यापेक्षा 1000 पट चांगला होतो. तुम्ही म्हणसाल असं कसं म्हणता बाबा? अरे कंस कमीत कमी जन्माला आलेले पोरं मारत होता, आपण तर एवढे हलकट झालो की आपण गर्भातल्या पोरीसुद्धा मारायला लागलो महाराज. प्रत्येकाला असं वाटतं मला मुलगाच पाहिजे. आता मुलं काय दिवे लावतात अजून मला काही कळलं नाही महाराज. तुम्हाला दशरथ माहिती आहे का? तुमच्या चंबारवाडीचा नाही, दशरथ प्रभू रामचंद्राचा बाप. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न 4 मुलं ज्या बापाला होते, त्या बापाला शेवटी पोरानं पाणी पाजलं नाही. तर आजकालच्या दशरथ यांनी विचारच कसं करायचं आपल्याला पोरं पाणी पाजतील. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, एखाद्या वेळेस मुलगा कुपुत्र जन्माला येऊ शकतो, पण आतापर्यंत मुलगी कधी कुपुत्री जन्माला आली नाही. मुलगी दुसऱ्याच्या घरचं धन आहे. मला माहिती आहे ती दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, पण तुम्ही मेल्यानंतर कमीत कमी 2 मिनिटं का होईना ती प्रेमानं रडल सुद्धा. तुम्ही याच्यासाठी किती बांध कोरा, किती कांदे लावा, किती ऊस लावा, शेवटी हा हेच म्हणणार आहे की माझ्या बापानं माझ्यासाठी काय करून ठेवलं. हे एक कारण झालं. आणि दुसरं कारण असं आहे, सध्या महाराष्ट्राचा जर सर्वे केला तर 100 पोरी आहे, 100 मुलं आहे, 60 पोरी आहे. किती मुलं आहे? 100 पोरं आहे, 60 पोरी आहे. त्यातले 40 आजच वेटिंगवर आहे. शत्रू त्या वेटिंगमध्ये याचाही नंबर आहेच ना महाराज, बरोबर आहे का नाही? सध्या 40 वेटिंगवर आहे. या 40ला पोरीच भेटे ना महाराज. 5-5 चक्रवाले यायचा कार्यक्रम लागे ना. बाकीच्या याचं सोडून द्या. आणि दिवसांदिवस जर हे असंच वाढत चाललं, प्रत्येकाला बहीण हवी आहे, प्रत्येकाला पत्नी हवी आहे, प्रत्येकाला माय हवी आहे, प्रत्येकाला काकू हवी आहे, प्रत्येकाला काकी हवी आहे, प्रत्येकाला मावशी हवी आहे. अरे पण हे सगळे नाते जन्माला घालण्यासाठी पहिलं तुम्हाला पोरीला जन्माला घालावं लागेल महाराज. ज्या दिवशी पोरगी जन्माला येईल तीच त्या दिवशी कोणाची तरी आई होईल, तीच कोणाची तरी बायको होईल, तीच कोणाची तरी बहीण होईल, तीच कोणाची तरी मावशी होईल, तीच कोणाची तरी चुलती होईल. आणि जर मुलगीच जन्माला आली नाही तर उद्या या देशाची संतती वाढल कशी, हा मोठा प्रश्न आहे. विठ्ठल विठ्ठल कंसाने सांगितलं घेऊन जाय, मला आठव मारणार आहे. पण पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वदी बालकाशी ठेवू नको. 6 मारले महाराज. सर्वांना चरित्र भाग ज्ञाते. 6 ही मारित दुराचारी, 7वा जो गर्भ योग मायानेत आश्चर्य करीत जगा माझी. 8व्याची तयारी सुरू झाली. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायांनो, एखादी मुलगी जर प्रेग्नेंट असेल, 7वा 8वा 9वा महिना जर तिला चालू असेल, तर त्या मुलीचा चेहरा एकदम गोरापान दिसतो. याचं कारण माहिती आहे का? त्या मुलीच्या गर्भाचं तेज, त्या मुलाचं तेज तिच्या चेहऱ्यात आले असतं, असं शास्त्र सांगतंय आणि विज्ञान सांगतंय. लक्ष देऊन ऐका. मग एखादं 100 पोरग जन्माला यायचं असेल तर मुलगी एवढी सुंदर दिसती. ज्या मायमाऊलीच्या गर्भामध्ये ज्या ती विश्वमालक आहे, ती मायमाऊलीचं सौंदर्य किती सुंदर दिसत असेल. नामदेवराय वर्णन करतात, ऐका. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे, कंसाचे हृदय जळतसे, कंसाचे हृदय जळतसे. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय आणि अवताराची वेळ जवळ आली. दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनामती ती बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. अयोनी संभव नो हे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती देवकी मातेसमोर प्रगट झाली. देवकी रडायला लागली, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. रडायला लागले. देवकी मातेला भगवंत सांगतो, ए आई काळजी नको करू ग, कंस मला काय मारणार आहे, त्याचं तेरसं खाल्लेलं आहे मी, तू ताण नको घेऊ. फक्त एक माझी विनंती तुला, मला इथं ठेवू नको. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, माया उपजली तेथे हो,
ठेवी मज आन येथे. उचललं देवाला, घेऊन गेले. रडे माया करिया कांत नामा म्हणे उडती दूत. 8व्या जन्माला म्हणून कंस धावत पळत आलाय. बघितलं तर मुलगी देवकी माता रडायला लागली. ए कंसा, ए दादा, तो मुलगा नसून मुलगी रे. मुलगी तुला काय करणार आहे? पण मरणाची भीती अंतकरणामध्ये असल्यामुळं जिथं 6 मारले तिथं मारण्यासाठी गेला. तुझं लागी वधी उपजला मजाधी. तू काय मला मारणार आहे? तुला मारणार माझ्या अगोदर जन्मलेला. कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवू. वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता. किती वर्षी झाला दादा? आपल्याला 25व्या वर्षी पोरग झालं तर अख्ख्या गावाला पेढे वाटतो आपण. पेढे घ्या पेढे, पेढे घ्या पेढे. कशाचे? पोरं झाल्यानंतर. बसणारे जेवढे काही मायबाप आहे त्यांना माझी विनंती, पोरं झाल्यानंतर पेढे वाटू नका. ज्यांनी ज्यांनी पेढे वाटले त्यांना म्हातारपणी जोडेच खावं लागलेले महाराज. आता वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला. काय वर्णन जनाबाई आमच्या करतात ऐका. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदे. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. धावती धावती एकी पुढे, धावती धावती एकी पुढे. वाटी वाटी सुंठ बळे, वाटी सुंठ बळे. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 वन घेवोनिया ताटी नंदा घरी झाली दाटी. सुयनीची गलबला झाली दासी जनी हेल घाली. माया हेळ कळतं तुम्हाला? हेल आजी, नतनीवाले आजी, हेल कळतं का? या नवीन पोरीला नाही कळणार. हेल म्हणजे पूर्वी 30-35 वर्षापूर्वी अशी परंपरा होती. एखादी मुलगी बाळंतीण झाली की तिच्या गल्लीतल्या जेवढ्या काही मायमायावल्या होत्या त्या काय करायच्या, हंड्यानं पाणी आणायच्या आणि तिच्या राजनात टाकत होत्या. त्याला काय म्हणत होते? आता ही पद्धत बंद झाली. तुम्ही म्हणसाल महाराज का बंद झाली? आता 99% मुलीची डिलिव्हरी संभाजीनगरलाच व्हायला लागली. मग पाणी घेऊन दवाखान्यात जातं का? दिवसांदिवस वातावरण खराब झालं महाराज. लोकांचा विश्वास देवावर कमी आहे आणि डॉक्टरवर जास्त आहे. कोणता रोग कधी होईल काही सांगता येत नाही. लोक म्हणतात मसाल्याचं खाऊ नका मूळव्याध होतो. काय म्हणतात लोक? हॉटेलचं खाऊ नका मूळव्याध होतो, मसाल्याचं खाऊ नका मूळव्याध होतो. माझा एक मित्र आहे नामदेव म्हणून जालन्याचा, त्याचं पोरग 3 महिन्याचं असताना त्याचं मूळव्याधाचं ऑपरेशन करावं लागलं. किती महिन्याचं होतं ते? किती? मग आता 3 महिन्याच्या पोराचं जर मूळव्याधाचं ऑपरेशन करावं लागतं तर त्यानं आईचं दूध सोडून तर दुसरं काहीच पिलं नाही हो. कोणता रोग कधी येईल काही सांगता येत नाही. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, थोडं खातानी चांगलं खात जा. आमच्या शेतात आश्रमावर मी 2-3 वाफे मेथी टाकली. सुंदर असं शेण वगैरे टाकलं, सर्व एकदम पाणी तर घरचंच आहे. पण ती मेथी काही अशी याच्यापेक्षा मोठीच होईना हो. आणि आमच्या शेजारी एकाने टाकली त्याची, हे 15 दिवसातच अन्न हे मोठीच्या मोठी मेथी झाली. त्याला म्हणलं मी सुद्धा मेथी टाकली, तू सुद्धा टाकली, पाणी घरचं आहे, शेण घरचं आहे, सगळं एकदम सुंदर शुद्ध आहे. मग तुझी मेथी एवढी मोठी कशी, माझी एवढीच कशी? तो म्हणे महाराज उद्या जा घरी गावात आणि 2 क्वार्टर घेऊन या म्हणे. काय म्हणला तो? देशीच्या 2 क्वार्टर घेऊन या, थोडं थोडं तीर्थ टाका म्हणे त्याच्या. म्हणजे मेथी मोठी होण्यासाठी सुद्धा अल्कोहोल म्हणजे दारू वापरावं लागते. आपण तशी जरी नाही पिली तर मेथीच्या मार्फत का होईना आपल्या शरीरामध्ये ती चाललीच महाराज. एका तज्ज्ञ डॉक्टरांनी मला सांगितलं, आपण टमाटे फवारणी करताय ना, तर एकदा औषध फवारलं तर 3 महिने त्याची पावर कमी होत नाही त्या फवारणीची. आणि शेतकरी 3 दिवसात टमाटे फवारतात. किती? आणि मग तुम्ही टमाटे खाताय का औषध खाताय ज्याचा त्याने विचार केला पाहिजेत महाराज. म्हणून चांगलं खा, चांगली बुद्धी होईल. पण लोकांचा विश्वास डॉक्टरावर आहे. नुसतं डॉक्टरनं सांगितलं माळा काढा ना अंडे सुरू करा, तर चांगल्या चांगल्या खानदानी लोकांनी माळा काढल्या महाराज. पण भारतातल्या नव्हे विश्वातल्या सगळ्या डॉक्टरांना माझा प्रश्न आहे, अंडे खाऊन जगात कोणी जगला असा एखादा पुरावा द्या ना मला.
अरे तर बैल खाणारे मेलेत, अंडे खाणाऱ्याची अवकातच काय महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जिकडं तिकडं आनंद आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. एका हिंदी कवीने खूप सुंदर वर्णन केलं. तो म्हणतो, हा नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. हो सौ बार बधाई लोगों, सौ बार बधाई लोगों, लाखों बार बधाई. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. तो कवी किती गोड वर्णन करतो ऐका. चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निराली. असा चमत्कार झालाय. आणि तो चमत्कार कसा झालाय, नाचता नाचता नंदबाबाची पांढरी दाढी काळी झाली. काही लोक म्हणतील तुम्ही महाराज लोक थापा मारता का थापा मारता हो. नाचता नाचता कुठं पांढरी दाढी काळी होत असते का. बसणारी मंडळी, तुमची पांढरी दाढी काळी होऊ शकते, तुमच्या मिशा काळ्या होऊ शकतात, तुमचे डायन केस काळे होऊ शकतात. तुम्ही हसू नका महिला मंडळी. तुम्ही आमच्या पुढं 10 किलोमीटर आहे. आम्ही तरी दाढी काळी करतो, तुम्ही भुया सुद्धा काळ्या करता महाराज. मग तुमचे जर केस डायन काळे होत असेल तर देवाच्या बापाचे काळे नाही झाले. याच्यावर संशय काय घेतात. नेमकं लोक संशय देवाविषयीच घेतात महाराज. नेमकं संशय लोक धर्माविषयी घेतात, संतांविषयी घेतात. धर्माविषयी, देवाविषयी, संतांविषयी संशय घेऊ काय गोडे. चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निरारी. रात रात में नंद बाबा की ये तो दाढ़ी हो गई काली. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. जिकडं तिकडं आनंद आहे, पण आनंद गोकुळामध्ये, दुःख मथुरेमध्ये. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. कंसाने तातडीने मीटिंग भरवली. ऐका ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस. पहिला इडा पुतनेने उचलला. कोणी घेतला? पुतना मावशीने. पुतना कंसाला सांगू लागले, दादा हातभर पोरग मारण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं हे काम मी तुझं फ्री करून देते. सुंदर असा शृंगार केला आणि यशोदेकडे गेली. यशोदे, अगं बाळ झालं, तुला सांगितलं नाही. खूप गडबड होती ग, धावपळ होती, कळालंच नाही. कुठेही तुझं बाळ? आत्ता झोपी घातलंय ग. खूप रडत होतं. देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो, किती भोळी माय आहे माझी. माझं बवणीचं गिराईक परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार. दुकानदार लोक एवढे हुशार असतात महाराज. बवणीचं गिराईक किती का हलकट असेल त्याला परत जाऊ देत नाही. वेरूळच्या बाजारात एक बाई वांगे विकत होती. एक माणूस तिच्याकडे गेला. मावशी, ओ मावशी, विको कमी कर थोडा. वांगे काय किलो आहे? ही म्हणली, दादा 30 रुपये किलो. अगं महाराज लोकांचं आज काल्याचं कीर्तन आहे, महाराज लोकांना जेव घालायचंय, 25 न दे ना. ती म्हणे नाही दादा. ती म्हणायची 30, हा म्हणायचा 25. यानं खूप आग्रह केल्यानंतर ती मावशी म्हणली 27 न घ्या ना दादा. तो म्हणे 25 न दे. अगो नाही पुरत, माझ्या मुलांचं शिक्षण वगैरे सगळं याच्यावरच आहे. ते मावशीने हात जोडले, दादा मला तुम्हाला वांगे द्यायची नाही, तुम्ही दुसऱ्या दुकानावर जा. माणूस थोडा बोलबच्चन होता. म्हणे अगं वेडे, असं वेड्यासारखं नको करू, सकाळची वेळ आहे, माझ्या हातानं बवणी करून बघ, संध्याकाळपर्यंत तुझं एकही वांग शिल्लक राहणार नाही. बोलायला खरट होती, माय माऊली मराठवाडी होती. म्हणे का रे मेल्या, तुझ्या हातामध्ये अशी काय जादू आहे? माणूस तिला सांगू लागला, मावशी माझ्या बापाची 100 एकर जमीन ह्या हातानं गमवली ग, तुझं टोपलं भर वांगी काय घेऊन बसलीस? भगवंत रडायला लागला. रडायला लागल्यानंतर पुतना भगवंताकडे गेली. खूप सुंदर उदाहरण आहे. पुतनेनं भगवंताकडे पाहिल्यानंतर ज्या भावनेनं पुतना आली होती ती भावना सुद्धा विसरून गेली. बरहा पीडम नटवर वपू कर्ण यो कर्णिकारम बिभ्रतवासम कनक कपिशम वैजयंतीच माला. जगाचा मालक दिस पाहिली या वेद लावी बैसे जीवे, हरिने माझे हरिले चित्त भारवित्त. किती प्रमाण म्हणायचे? पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन.
म्हणते नैवेद्यले म्हणते नैवेद्यले म्हण पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला भगवंताचं ते स्वरूप पाहिल्यानंतर पुतना सुद्धा विसरून गेले की मी विष पाजायला आले. पण आपल्याला वेळ कमी असल्यामुळे भगवंताला पुतनेने उचललं. दूधही पेलं, विषयी पेलन, पंचप्राण ज्यावेळेस सोडायला लागले त्यावेळेस पुतना घायभरली. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला दशमस्कंदामध्ये याचं वर्णन करतात. सा मुंच मुंचाला मिती प्रभासिनी स्फिड्डमाला अखिल जीवमर्मिनी विवृत्त नेत्रे चरणो भुजो महु प्रसन्न गात्रा श्रीपती रुरोदहा. रुरोध म्हणजे देवा मला सोड, देवा मला सोड. पुतना असं म्हणायला लागल्यानंतर देव म्हणला पुतणे पहिलं तर मी कोणाला धरतच नाही. भगवंताने पुतनेचा वध केला, संपलं. भगवंताने अनेक मारले. अगं बगरी माटळा बाळपणी अवघे दैत्यखानी बुडविली. महाबळ भट्टालाही मारलं, भरपूर मारले. एक शंका आहे, भागवतामध्ये 18 अध्याय 18,000 श्लोक आहे. किती श्लोक आहे आबा? 18,000 श्लोक आहे. 365 अध्याय, 12 स्कंद आहे. त्या 18,000 श्लोकामध्ये व्यासांनी कुठंच महाबळ भट्टाचं नाव घेतलेलं नाहीये. लक्ष देऊन ऐका बरं. व्यासांनी कुठंच महाबळ भट्टाचं नाव घेतलेलं नाहीये. आणि नामदेवराय तर म्हणतात विटंबीला भट दिला पाठीवरी. मग 5,500 7,000 वर्षापूर्वीचं भागवत खरं का ज्ञानोबरायचं संत वाङ्मय खरं? हे दोन प्रश्न आहे. याचं कारण असं आहे, व्यासांनी जे भागवत लिहिलंय ते समाधी अवस्थेमध्ये त्यांना जसं जसं दिसलं तसं तसं गणपतीरायाने लिखाण केलंय. पण नामदेवरायने जे लिखाण केलंय ते नामदेवरायने लिखाण स्वप्नात नाही लिहिलं. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, आणि जगद्गुरु तुका अवतार नामयाचा आणि संप्रदाय सकळाचा एथोनिया. आता तुम्हा सर्व मंडळी एक छोटंसं उदाहरण सांगतो. आमचे गोकुळ आबा गेल्या 7 दिवसापासून इथं गायन करतायत. त्यांच्याकडे बघितल्यानंतर किती शांत चेहरा वाटतो. असं वाटतं एखादा महात्मा आहे, एखादा संत आहे, आणि खरोखरच संत आहे. लक्ष देऊन ऐका बरं. उदाहरण खूप सुंदर आहे, लक्ष देऊन ऐका. आबांचं वागणं शांत आहे, बोलणं शांत आहे, कधी कोणाच्या मध्ये नाही, आधी नाही, आचरणशील माणूस आहे. पण आबा किती भांडण करतात, आबा माझ्यासोबत किती वाद करतात हे तुम्हाला माहिती आहे का? मला माहिती आहे. कोणाला माहिती आहे? मला माहिती आहे. का? कारण की आबाला फक्त 2 तास गायनात तुम्ही पाहिलंय, बाकीचे 22 तास आबा माझ्यासोबत आहे. कोणासोबत आहे? कोणासोबत आहे? संपलं उदाहरण माझं. विनोदाचं काहीच कारण नाही, मी हेच सांगतोय तुम्हाला. व्यासांनी जे भागवत लिहिलंय, व्यासांनी जे भागवत लिहिलंय आणि व्यासाकून जे चरित्र राहून गेले ते नामदेवरायांनी भगवंताच्या सोबत राहून लिखाण केलं. म्हणून व्यासांपेक्षा नामदेवरायचं प्रमाण आपल्याला मानलं पाहिजे. कारण विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ. अनेक राक्षस मारले, आता जगाचा मालक रांगायला लागला. नामदेवराय वर्णन करतात. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंगाने रंगलात घोडा देखीलात हो रंगाने रंगलात घोडा देखीलात भगवान जसवंती पैसांगे जसवंती पैसांगे आणि कृष्णाचे निमागे हे ने ओ श्री रंगे नवनीत माझे बक्षी माझे बक्षिले तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंगाने रंगलात घोडा देखीलात रंगाने रंगलात घोडा देखीलात. नामदेवराय वर्णन करतात. येणे माझे कवाड उघडिले येणे सिंके ओ तोडिले दया दुधाचे भक्षिले ओलंडिले ताकाते ऐसे जरी मी जाणते यमुना पाणी आणच जाते धरुणी कृष्णासी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. हो, नामदेवराय वर्णन करतात. जगाचा मालक रांगायला लागला. रांगता रांगता मोठा झाला, गल्ली बोळीत फिरायला लागला. सर्व गोपाळांना एकत्रित केला आणि सांगितलं, का रे पोरांनो, आपल्या गावामध्ये एवढं दही दूध तूप लोणी असताना तुम्ही असे वाळून काय गेले? गोपाळ रडायला लागले. देवा, जेवढं काही दही दूध तूप लोणी तेवढं सगळं डेअरीला जातं रे, डेअरीला काही राहत नाही. मग भगवंतानी एक पक्ष स्थापन केला. त्या पक्षाचं नाव आहे माखन चोर मित्र मंडळ. अध्यक्ष भगवान, उपाध्यक्ष बलराम दादा आणि सचिव पेंद्या. आणि खोड्या सुरू झाल्या महाराज. घर पाहुणी एकांताचे
नवविधा नवनीताचे. एकांत जायचंय त्या गवळणीच्या घरचं दही दूध तुपलोणी खायचं. गवळणी विचार करायच्या आतापर्यंत या गोकुळामध्ये चोरी झाली नाही, पण ज्या दिवसापासून नंदबाबाला मुलगा झालाय त्या दिवसापासून चोऱ्या वाढल्या. पाहती गवळणी तवती पालकी दुधाने म्हणती नंदाची अपोरे. आजी चोरी केली खरे. भगवंताने सर्व गोपाळांना एकत्रित केलं आणि गोपाळांना आव्हान केलं, ऐका गोपाळांनो, जीवनामध्ये जर खरं सुख तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल, खरा आनंद जर तुम्हाला जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल, तर मी तुम्हाला आव्हान करतो, तुम्ही माझ्या पाठीमागे या अभंगाचं पहिलं. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, हो याल तरी लारे लागे, याल तरी लारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, हो याल तरी लारे लागे. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. बसणारे मायबाप, जीवनामध्ये खरं सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर माणसाने एक तर साधूच्या मागे गेलं पाहिजे, नाही तर देवाच्या मागे गेलं पाहिजे. मानवी देहाची सगळ्यात मोठी शोकांतिका ही आहे की मनुष्य सुखासाठी माणसाच्या मागे जातो आणि जगातले जेवढे काही जीव आहे तेवढे सगळे अपूर्ण आहे. बरं आबा, देवात परिपूर्ण फक्त भगवान परमात्मा आहे. देवानं प्रत्येकाला कुठं ना कुठं तरी अपूर्ण ठेवलेलं आहे. काही काहीकडे ज्ञान दिलंय तर लक्ष्मी दिलेली नाहीये, काही काहीकडे लक्ष्मी आहे तर ज्ञान नाहीये, काही काहीकडे लक्ष्मी एवढी आहे पण सरस्वतीची अवकृपा आहे. काही काही भाग्यवान असे असतात की त्यांच्याकडे सरस्वती नाहीये आणि लक्ष्मी सुद्धा नाहीये. देव सर्वांना सर्व गोष्टी देत नाहीये. काही काहीकडे संपत्ती देतो, शारीरिक सुख नाहीये. काही काहीकडे शारीरिक सुख आहे, संपत्ती नाहीये. सगळे जीव प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं तरी अपूर्ण ठेवलंय आणि पूर्णत्वाचा आनंद जर जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल तर निश्चित या विश्वामध्ये एक व्यक्ती अशी, तो माझा भगवान परमात्मा. निश्चित त्यांच्या मागे जा. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आणि एकदा का तुम्ही देवाच्या मागे गेले तर जीवनातला खरा आनंद प्राप्त होतो. अभंगाचं दुसरं चरण. आज देतो पोट भरी भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी पुरे मनाला मोहरे, आज देतो पोट भरी पुरे मनाला मोहरे, आज देतो पोट भरी भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी भरी, आज देतो पोट भरी भरी, आज देतो पोट भरी भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी भरी, आज देतो पोट भरी. विषयाचा आनंद तुम्ही किती भोगा. रावणाला 80,000 बायको होत्या तरी विषयामध्ये तृप्त नाही झाला महाराज तो. सीताई साहेबाकडे त्याची वक्रदृष्टी गेलीच. विषयाचा आनंद असा आहे, त्या विषयापेक्षा मोठा विषय दिसला की माणसाला दुःख होतच महाराज. टू व्हीलरवाल्यानी फोर व्हीलरवाल्याकडे पाहिलं की दुःख होतच. स्विफ्टवाल्यानी क्रिटावाल्याकडे पाहिलं की दुःख होतं, क्रिटावाल्याने इनोवाकडे पाहिलं की दुःख होतं, इनोवावाल्याने फॉर्च्युनर पाहिलं की दुःख होतं, फॉर्च्युनरवाल्याने लँड क्रुझर पाहिली की दुःख होतं, लँड क्रुझरवाल्याने हेलिकॉप्टरकडे पाहिलं की दुःख होतं. दुःख सारखंच आहे. संसारातल्या कोणत्याच गोष्टीमध्ये सुख नाही आहे आणि खरं सुख जर असेल तर ते परमार्थामध्ये. म्हणून देव तुकोबराय सांगतात, तुम्ही देवाच्या मागे गेले की आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. पण हे करत असताना हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, हळूहळू डहाळे केतुले एक वेळे. परमार्थामध्ये किती जास्त काही चांगली नाहीये. जितक्या लवकर माणूस फेमस होतो तितक्याच लवकर खाली येतो. बरोबर आहे का नाही? जितक्या लवकर माणूस फेमस होतो ना, रानू मंडल एका रात्यात हिरोईनी झाली. रानू मंडल एका रात्यात हिरोईनी झाली.
आणि दुसऱ्या रात्रीत परत भिकारीन झाली. ही सोशल मीडियाची किमिया आहे. सोशल मीडियानं ठरवलं तर कोणाला कधी काय करेल काही सांगता येत नाही महाराज. रात्यातून माणूस फेमस होतो आणि रात्यातून माणसाचा कार्यक्रम लागतो. रात्यातून मनुष्य फेमसही होतो आणि रात्यातून मनुष्य काय होतो त्याचा कार्यक्रमही लागतो. म्हणून थोडं सावकाश असलेलं बरं आहे. हळूहळू परमार्थ असो संसार असो थोडा धीम्या गतीनं चला. आजी देतो पोट भरी पुरे म्हणालो तो वरी. काला काला म्हणजे नेमकं आहे तरी काय हो महाराज. कीर्तनकाराने यायचं 2 तास कीर्तन करायचं, दही हंडी फोडायची, तुम्ही 4-4 चपात्या चुरायच्या, मस्त खायच्या आणि घरी जायचं. याला काला म्हणतच नाही. काल्याचाच खरा अर्थ सांगू का महाराज. सर्व जाती धर्मातले लोक एकत्रित येऊन, सर्व जाती धर्मातल्या लोकांनी एकत्रित येऊन अंतकरणातला द्वेष, अंतकरणातले विकार, अंतकरणातलं राजकारण नष्ट करून एकत्रित येऊन भगवंताचं चिंतन करणं हा जगातला सगळ्यात मोठा काला. हेच तुकोबराय अभंगाच्या तुका म्हणे साधा घाटे, तुका म्हणे साधा घाटे, तुका म्हणे साधा घाटे, तुका म्हणे साधा घाटे. संपवण्यासाठी काल आहे. अंतकरणातला जातीवाद संपवण्यासाठी काल आहे. अंतकरणातले विकार संपवण्यासाठी काल आहे. आणि अंतकरणातला मतभेद संपवण्यासाठी काल आहे. जर सप्त्यात येऊन काल्यात येऊन जर जातीवाद वाढत असेल तर सप्ताह न केलेला बरा महाराज. बरेचसे काही सप्ते असे की तिथं आडनाव पाहून कीर्तनकार घेतल्या जातात. कळलं का तुम्हाला मला काय म्हणायचं ते. संप्रदायाला संतांना जातीत घेऊ नका महाराज. तुम्ही आम्ही संप्रदायातल्या संतांना जातीत घेतलं. अरे या महाराष्ट्रातला पहिला जातीवाद जर कोणी संपवला असेल तर तो माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायने संपवला. मला वाईट वाटतं महाराज. मी त्या सुषमा अंधारेची मुलाखत पाहिली. गुरुजी तिचे काही वाक्य मला खूप आवडले. ती म्हणती आम्ही तुकडोजी महाराजांना मानतोय. काय म्हणली ती. आम्ही तुकडोजी महाराजांना मानतोय, आम्ही गाडगे बाबांना मानतोय, आम्ही कबीर महाराजांना मानतोय, आम्ही तुकोबरायांना मानतोय, आम्ही सावता महाराजांना मानतोय. मग या सर्व संतांना जर ती मानती तर मग तिला ज्ञानोबराय नाथ महाराज का टोचतात हा महत्वाचा मुद्दा तुमच्या लक्षातच आला नाही. ते फक्त ब्राह्मण असल्यामुळे टोचतात, बाकी काहीच कारण नाही आहे. पण मला एक कळत नाही. अगं बाई तुझ्या पक्षाचं काम करती त्या पक्षाचा प्रमुख सुद्धा ब्राह्मण आहे. एवढी जरी अक्कल तुला आली तरी खूप झाली. संतांना कशाला जातीवादात हे करते. तू कुठं जरी काम केलं तर तुला नौकर म्हणूनच काम करणं. मालक तू कधी होऊच शकत नाही. मालक मनुष्य विचाराने होत असतो, जातीने मनुष्य कधी विचारवंत होतच नाही. ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला न बोलवला हा कीर्तनाचा विषय नाहीये. ज्ञानोबरायांनी भिंत चालवली न चालवली हाही कीर्तनाचा विषय नाहीये. ज्ञानोबरायांनी मेलेला मनुष्य जिवंत केला, तू मान न मान याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. पण ज्ञानोबरायाला 56 भाषा अवगत असताना ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षी या महाराष्ट्राला ज्ञानेश्वरी सारखी गंगा दिली आणि वयाच्या 16व्या वर्षी या विश्वाला शांतीचा संदेश दिला. तो महात्म्याची जात काढण्याची लायकी निश्चित तुझी नाहीये महाराज. एवढं तरी कळलं पाहिजेत. इथं बसणाऱ्या 95% लोकांना तुमच्या पंजोबाचं नाव माहीत नाहीये. काहीला पंजोबाचं असेल तर खापर पंजोबाचं माहीत नाहीये. काहीला खापर पंजोबाचं असेल तर टप्पर पंजोबा आहे का नाहीये तुम्हालाही माहीत नाही, मलाही माहीत नाहीये. साध्या पंजोबाचं नाव विसरणारे लोक आपण. 726वा समाधी सोहळा झाला माझ्या ज्ञानोबरायचा. अजून येत किंचित सुद्धा ज्ञानोबरायची कीर्ती कमी नाही झाली. हा जीवनातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे.
आणि मला एक कळत नाहीये, तुला बोलायची एवढी हौस आहे तर तू मुस्लिम समाजाविषयी बोलून बघ एखाद्या वेळेस. ते ज्या अल्लाला मानतात त्या अल्लाचा फोटो नाहीये, पुतळा नाहीये, मूर्ती नाहीये, तरी सुद्धा ते भीतीकडे पाहून नमाज पडतात. तरी 100% मुस्लिम लोकांना त्यांचा अल्लाचं अस्तित्व मान्य आहे. लोक म्हणतात तो व्हिडिओ 2009चा आहे. तो कधीचा का असे ना, बोलली कोणाविषयी? ज्ञानोबराविषयी. काही लोक म्हणतात की महाराज संप्रदायातल्या लोकांनी खूप खालची भाषा वापरली. मी जर तुमच्या आईला शिवी दिली ना महाराज तर तुम्ही माझ्या 2 थोबडीत मारसाल. हा व्यवहार आहे. माणसाला सर्वात जास्त जर राग केव्हा येतो? ज्यावेळेस माणूस त्याच्या आईवर शिवी देतो. अरे तुमच्या आईवर शिवी दिली तर तुम्ही अनोळखी माणसाची गच्ची पकडता. विश्वाच्या माऊलीला जर एखादी कुत्री बोलत असेल तर तिच्या विरोधात बोलणं काय चुकीचं आहे महाराज? ज्ञानोबराई काही एकट्याची आई नाहीये, या विश्वाची माय आहे ती. ज्ञानाबाई माझी. याच्याही पुढे जाऊन सांगू का? अरे आम्हा लेकरांना फक्त आमच्या मायबापांनी जन्माला घातलंय. आमच्या लेकरांना आम्ही जेवढे काही संप्रदायातले लेकर आहोत, गायक, वादक, कीर्तनकार, कथाकार, भागवताचार्य, रामायणाचार्य, हे जेवढे काही लेकर आहे त्या लेकरांना फक्त त्यांच्या मायबापांनी जन्माला घातलंय. पण त्यांना नावारूपाला आणायचं काम जर कोणी केलं असेल तर माझ्या विश्वमाऊलींनी केलेलं आहे. म्हणून त्या मायमाऊलीच्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर निश्चित संप्रदायाच्या वतीने त्यांचा निषेध केलाच पाहिजे. विढाला म्हणून तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी प्रेमाळ तो बरे विढोबार विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, हरी हाँ हरी हरी विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, हरी जय बोला मुंडली कमरना हरिधारा श्री नारदेव महाराज की जय, सतगुरु महाराज बाळू मामा की जय, विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार हाय विठोबार कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज, स्वामी जनार्दन महाराज की जय, विठोबार कुमार, विठोबार कुमार, हरि जय विठोबार. आणि संभारवाडीचा सप्ताह काही आज सप्ताह म्हणून वाटत नाही महाराज. कलाकारांनी आम्हाला दररोज आमच्या गुरुजींनी, आबांनी, आमच्या संतोषदादांनी फोन केला म्हणे महाराज आमचे घरचे जेवढी व्यवस्था करतात त्याच्यापेक्षा चांगली व्यवस्था ह्या संभारवाडीच्या लोकांनी केली. या परिसरांना फक्त एकच व्यसन आहे, चांगल्या लोकांवर प्रेम करणं. आणि त्यामध्ये आमच्या अण्णाला तर ते कसं एखाद्या दारुड्याचं व्यसन लागतं, उठलं की दारू, तसं यांचं एकच व्यसन आहे. महाराज गुणीजन, गायक आणि वादक खूप घरच्यासारखं प्रेम करणारी मंडळी. महाराज ऐका, किती वाजले? किती वाजले? हां हां, अजून टाईम आहे, काही काळजी करू नका. जगाच्या मालकाच्या खोड्या सुरू झाल्या. काही गवळणी यशोदेकडे गेल्या. यशोदे, तुझ्या लेकराला समजून सांग, आमच्या घरी येतं दही दूध तूप लोणी खालं. जगातली कोणतीच आई अशी नाहीये की त्या आईला आपल्या मुलाचे गुन्हे खरे वाटेल. यशोदा म्हणू लागली, का ग लाजा वाटते का तुम्हाला? बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसतय गोजिरवाने, काय सांगता घराने ग गोकुळच्या नारे.
सावळा गे चिमणा माझा गवळणीत खेळे राजा तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी ग माझ्या खेळ काल टिकच घेता आळ गे हो तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता या गोपाळा तुम्ही 12 घरच्या 12 गे हो असं अनेक वर्णन आहे तुम्ही लपून याची गोटी लागता गे याचे पाठी तुमची एवढीच रीत खोटी गे हा ब्रह्मविधीचा जनता तुम्ही याला धरू पाहता हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी अनेक प्रकारच्या खोड्या भगवंतानी केल्या काय खोड्याचं वर्णन करायचं महाराज बघता बघता काही यशोद्याकडे काही गवळणी गेल्या आणि यशोदेला सांगू लागले यशोदे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे हो किती गवळणीचं वर्णन करायचं नाथ बाबा सांगतात दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात दुसरी आली मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता सापडे ना धरू जाता सापडे ना तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी याच्या अगोदरचं उदाहरण दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत हो काही म्हणतात की भगवंत गवळणीच्या पप्प्या घेणारा कुठं देव असतो का थोडं भागवत वाचा मायबाप ज्ञानोबराय तुकोबरायचे प्रमाण वाचा कोणावरही बोलता असताना थोडा काही शास्त्राचा आधार घेत जा माझ्या भगवंताने ज्यावेळेस लीला केल्या त्यावेळेस माझ्या भगवंताचं वय 5 वर्षाचं होतं मायबाप किती वर्षाचं होतं मंडळी मायमावल्यानं 5 वर्षाचं लेकरू तुमच्याही घरात आहे 5 वर्षाचं लेकरू माझ्याही घरात आहे फक्त खरं सांगा 5 वर्षाच्या लेकराच्या पप्प्या आपण घेतो का ते आपल्या घेतो अरे त्याची इच्छा जरी नसली तरी आपण त्याची पप्पी घेतो ते असं असं करतंय त्याचं तोंड आपली दाढी टोचती त्याला त्रास होतो तरी आपण त्याला बळच जवळ घेतो भगवंताने गवळणीच्या पप्प्या घेतल्या हे जे म्हणतात हे लोक की असं कुठं देव असतो का तसा कुठं देव असतो का अरे लहान लेकरू कोणाचंही असू द्या मंडपामध्ये जर एखादं गोरं गोमटं लेकरू दिसलं की आपण लगेच त्याला जवळ घेतो आणि त्याची पप्पी घेतो का लहान लेकराच्या 5 वर्षाच्या लेकराच्या अंतकरणामध्ये विज्ञान सुद्धा सांगताना अध्यात्म सुद्धा सांगतं काम नसतो महाराज भगवंताचं चरित्र हे कामावर विजय मिळवण्यासाठी आहे 16,108 बायका ह्या भगवंताच्या बायका नसून त्या वेदातल्या ऋचा आहे उपासना कांडाचे 16,000 मंत्र आहे लक्ष देऊन ऐका उपासना कांडाचे किती मंत्र आहे 16,000 100 उपनिषद आहे आणि 8 महासिद्धी आहे किती आहे 8 महासिद्धी आहे म्हणून 16,108 महासिद्धी आहे अष्टमहासिद्धी आहे आणि 100 उपनिषद आहे आणि 16,000 उपासना कांडाचे मंत्र आहे मग 16,108 पत्न्या याच्याही मागचं रामायणातलं एक खूप सुंदर कारण सांगितलेलं आहे अहिल्या होती मनुष्य झाली थोर कीर्ती वाखाणली प्रभू रामचंद्राचा चरण स्पर्श झाल्यानंतर दगडाची अहिल्या झाली हे कळाल्यानंतर सगळ्या ऋषीमुनींनी विचार केला तसं तर आपल्याला कोणी बायका देत नाही आपण दगड घेऊनच प्रभू रामचंद्राकडे जाऊ जसा जसा मार असता तसा दगड आणि प्रभू रामचंद्राकडे पाहिल्यानंतर आले होते ह्या दगडाच्या आम्हाला बायका द्या पण सरस्वती जी बेवर बसली आणि उलटच होऊन गेलं प्रभू रामचंद्राला पाहून म्हणू लागले आम्हाला बायका करून घ्या मग ते 16,108 जे ऋषी आहे त्या 16,108 बायका म्हणजे त्या काही बायका नाही बाह्य रंगाने जर पाहायला जासाल तर सगळं चुकीचंच दिसल अंतरंगाने तुम्ही जर पाहायला जासाल तर निश्चित त्याच्यात तुम्हाला काहीतरी चांगलं दिसल म्हणून प्रत्येक गोष्टीचे 2 टप्पे असतात महाराज 2 अंगाने जर विचार केला तर निश्चितच तुम्हाला चांगलं दिसल म्हणून भगवंताच्या चरित्रावर आक्षेप घेऊ नका
तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीसी गाठ देवोनी गाठ बाई कोणा सुटेना. अशा अनेक गवळणी आल्या. किती गोड वर्णने. आल्या 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 5 गवळणी हो आल्या आल्या 5 गवळणी हो आल्या आल्या 5 गवळणी आल्या आल्या 5 गवळणी आल्या 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 5 गवळणी हो 5 गवळणी. 5 रंगाचे शृंगार करुणी 5 रंगाचे शृंगार करुणी आल्या आल्या 5 गवळणी आल्या आल्या 5 गवळणी. पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत. पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत. पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत. हा गगनी चांदणी लखलखीत ऐका तिची मात हो आल्या होती दारात आल्या अनेक प्रकारच्या गवळणी आल्या. आणि बरोबर 1 वाजता भर उन्हात त्या गावाची एक तोत्री गवळण आली. आणि ती तोत्री यशोदेला म्हणू लागली काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते. यशोदा म्हणली बाई तू जेवून आलेली आम्ही उन्हान मरायला लागलो लवकर सांग. जातो होते यमुना पानिया वातेत भेतला थावला दोईवल तोपिन मैल पुछाचिन खांद्यावली कांबला. ऐका तेने माझी तेली तवाली मग मी तेथून पलाली पलता पलता धतलून पललीन दोईची धादल फुतली. घागर फुटली ना ग मग घागर घेऊन जाय की. यशोदे ऐक ना ग माझे तुला दे फुतले मग मी ललत बथले तिकलून आले छालंग पानीन मला पोता ती धलले. काय सांगू तू ते बाई काय सांगू तू ते काय सांगू तू ते बाई काय सांगू काय सांगू तू ते बाई काय सांगू तू काय सांगू तू ते बाई काय सांगू. अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्यानंतर यशोदेला कळलं बाई आपलं पोरग नक्कीच वाईट आहे. म्हणून गणपती बाप्पाला नवस केला. आणि महिला मंडळीला नवस करायची खूप हौस आहे. गणपतीला नवस केला बाबा माझ्या पोराने जर खोड्या सोडल्या तर 1 क्विंटलाचे मोदक देते. 1 मास देवे खोडी नाही केली प्रचिती ती आली. 1 क्विंटलाचे मोदक तयार केले आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा. काहीतरी विसरलं म्हणून भगवंताला सांगते कृष्णा एखादी मांजर येईल मोदक उष्टे करतील ध्यान ठेव मी आलेच. देव मनातल्या मनात म्हणतो माय एवढा मोठा बोके असताना मांजर येईल होय. यशोदा जशी आत गेली तशी या बाबांना बाया पाठीमागं केल्या. मग काही गणेश राया म्हणायचं काही गणप्या म्हणल्याबरोबर गणपती थरथर कापला. हे तुझ्या बापाचं आहे का माझ्या बापाचं. खाऊन घेतलं देवानं परत खाल्लं. आणि ज्या वेळेस दुसऱ्या वेळेस गणपती बाप्पा म्हणे पहिले मोदक तुम्ही खाल्ले देवा हे मला खाऊ द्या नाही तर मी तुमचं प्रकरण उघडकीस करणार. म्हणजे त्यावेळेस गणपती बाप्पाला भगवंत म्हणले तू बाहेर असल्यानंतर बोलशील ना आणि तुला जर मी उचलून जेलमध्ये देवही गिळून घेतला. यशोदा आली देवासीच पुसे देव काय झाला. आणि मग कळालं यशोदेला पोरग लोक म्हणतात ते खोटं नाही आपलं पोरग चुकीचं आहे. मग पोरग जास्त विचित्रपणा करायला लागला की बापाकडे 2च पर्याय असतात. एक तर त्याला आळंदीला पाठवायचं 1 नाही तर त्याला हॉस्टेलला टाकायचं 2. आळंदीला जाणारा माल बहुतांश एवढा चांगला नसतो महाराज. सगळा चायनाचा माल 7वी फेल गावात 1 नंबर येड आळंदीला. पण काय माझ्या ज्ञानोबरायचं अंतकरण असलो अरे चांगल्या लेकरायला तर कोणी पदरात घेईल महाराज. चांगल्या मुलांना तर कोणी जवळ करेल. पण जगातल्या सगळ्यात वाईट लोकांना सगळ्यात येड्या लोकांना जवळ करणारी माय जर कोण असेल तर माझी ज्ञानाबाई महाराज. किती येडं तुम्ही आळंदीला नेऊन घाला. 4 वर्ष जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था सुटू द्या. समाजामध्ये कीर्तन करताना तर क्लास 1 क्लास 2 वाल्याचंही डोकं चालत नाही. एवढी ताकद फक्त माझ्या ज्ञानोबराईमुळे निर्माण होती.
सुषमा अंधारे म्हणली की बा रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. अरे आम्ही रेडेचे ना, फक्त 2 पायाचे. काय महाराज, आळंदीला गेलो त्यावेळेस घरची परिस्थिती नाजूक, शालेय शिक्षण नाही, ज्ञानोबरायची कृपा झाली म्हणून तुम्ही लोक आमच्यावर प्रेम करतात महाराज. एखाद्या देशातल्या पुढाऱ्यासाठी सुद्धा एवढे हार नसतात महाराज. इथं जेवढे काही मंडळी बसलेले ना, तुमच्या जिल्ह्यातल्या कोणत्याही पुढाऱ्याला आपलं ओपन चॅलेंज, तू ये इथं आणि 1 तास भाषण करणं, अशी उन्हात लोक बसून दाखव, जमणार नाही. ही ताकद फक्त वारकरी संप्रदायाची महाराज. आणि तुम्ही लोक माझ्यासाठी नाही आले, मी कीर्तन करतोय म्हणून तुम्ही उन्हात बसलेले नाहीये. तुम्ही माझ्या जनार्दन स्वामीसाठी आलेले मंडळी आहात. तुम्ही माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायसाठी आलेले आहात. तुम्ही माझ्या भगवंतासाठी आलेले आहात. कारण की तुम्हा लोकांना एक विश्वास आहे की इथं येणारा कीर्तनकार कधीच समाजाची दिशाभूल करू शकत नाही, म्हणून तुम्ही एवढ्या प्रेमाने कीर्तन ऐकतायत. विठाला विठाला. यशोदेनं सांगितलं, भाऊ तू इथं थांबायचं नाही. गाई गोपाळ सवंगडी बना, घेऊनी जाय खेळे नंदाचा काना. ऐका, विटू दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. अनेक प्रकारचे खेळ खेळले आणि खेळ खेळल्यानंतर गोपाळ थकले आणि गोपाळाने देवाला सांगितलं, चला बळू गाई बाई सुजेऊ एके ठाई भाऊ, केली वन वन पायी पिटी झाला क्षीण. भगवंताने सर्वांच्या शिदुऱ्या एकत्रित केल्या आणि पहिला काला माझ्या भगवंताने यमुनेच्या किनारी केलाय आबा. आणि दशमस्कंदामध्ये शुकाचार्य भगवान त्या काल्याचं वर्णन करतात. बिभ्रतवेनुम जठरपटयो शुंगवेत्रेच कक्षे वामे पानमशल कवलम तत्फलांगिलिषु तिष्ठन मध्ये स्वप्री सूर्यो हासयन नर्म विस्वै स्वर्गे लोके मिषति भूभुजे यज्ञ भुक भाग केली. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. जो काला माझ्या भगवंताने यमुनेच्या किनारी केला, तोच काला माझ्या साधू संतांनी चंद्रभागेच्या तीरी केला आणि तोच काला माझ्या जनार्दन स्वामीच्या कृपेने अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये. म्हणून त्या बाबांचं एकदा भजन, ज्ञानेश्वर ची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवली. बसा बसा, 2 मिनिटं बसा. झालेली शिवाय भगवंताच्या चरणी अर्पण करायची. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष आहे. बोलण्याच्या ओघामध्ये कोणाचं अंतकरण दुखावलं असेल तर निश्चित सर्वांनी मला आई वडिलाचं अंतकरण करून माफ करा. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला. अगदी छोटं वय आहे पण महाराष्ट्रामध्ये एकदम चांगली क्रांती ज्यांच्या नावाची आहे असे असणारे आमचे शत्रुघ्न महाराज पठाडे, त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा. 6 दिवस आमचे चंदू महाराज पांचाळसुद्धा होते. दादानेही गोड साथ केली. दादाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. ज्यांनी गोड असं गायन केलं, एक आमच्या वारकरी संप्रदायाचं लाडकं व्यक्तिमत्व, युवा कीर्तनकार, संत चरित्राचे गाढे अभ्यासक, आमचे गायनाचार्य आबा महाराज शिंदे. आबा, खरं सांगू का महाराज, मी 2-3 गायक तुम्हाला जे दिले ना, ह्या लोकांचा तुम्हाला काही त्रास नसेल झाला महाराज. कारण हे जेवढे सुंदर गातात त्याच्यापेक्षा सुंदर यांचा स्वभाव आहे. काहीचं गाणं गोड असतं पण वागणं एवढं गध असतं ना, असं वाटतं याचं गाणं बी नको, याचं वागणंही नको महाराज. म्हणून आबांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आपल्याच भागाचं वैभव, संगीत विशारद, संगीत अलंकार, आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचं वैभव, आमचे संतोष दादा संबळे, हेही दादा 7 दिवसापासून आहे. दादांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. लहानपणी ज्यांच्याकडं माझं गायनाचं शिक्षण झालं आणि माझं त्यांच्यावर अंतकरणापासून प्रेम आहे आणि त्यांचा एक शिष्य आहे तो म्हणजे मी, असे असणारे आमचे रवी महाराज पवार. गाणंही सात्विक, वागणंही सात्विक आणि आचरणही सात्विक. हे 3 गोष्टी बहुतांशी एका गायकाकडे कधी सापडतच नाही आणि ते माझ्या गुरुजीकडे आहे. म्हणून त्यांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. सर्वच मंडळी आहे, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. ज्यांचं सुंदर असं योगदान सप्त्याला लाभलं, आमचे मित्र विकास पाटील, कुठं गायब झाला तो? आज त्याला मुलगी झाली. बरं आहे, चांगलं आहे. काल्याच्या दिवशी बिचाऱ्याला मुलगी झाली, पगारीच्या दिवशीच मुलगी झाली. मुलगी झाली की समजून चला लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार म्हणजे होणार. दादाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. सर्वच मंडळी आहे, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. ज्यांनीही आजची कीर्तनाची सेवा घेतली असे असणारे, ज्यांचं सौजन्य आहे, आमचे गणेश शेठ रावते, प्रगती इंडस्ट्रीज कंपनी इथचे मालक असणारे आमचे गणेश दादा, दादांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. सर्वच मंडळीने, पंचक्रोशीतील मंडळी, तालुक्यातल्या मंडळीने स्वामीजींना खूप सारी या सप्त्याला मदत केली. हा सप्ताह म्हणजे सर्वच महाराज लोकांचं नव्हे, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष ह्या चंबारवाडीकडे लागलेलं असतं. कीर्तनकार आम्हाला फोन करतात की आम्हाला एखादी तारीख द्या हो, कारण या चंबारवाडीचं वैभव असं आहे, ज्यांनी इथं कीर्तन केलं तो फेमस होतो बरं महाराज.
कारण सगळे मला तर म्हणे आयोजक तुम्ही, अरे म्हणलं बाबा माझं फक्त फोटो टाकलाय, तारखी अण्णानंच घेतलेल्या आहे सगळ्या माझी फक्त, पण ते म्हणे तुम्ही आयोजक आहे म्हणजे गायक तुम्ही सांगितले. म्हणलं मी काहीच सांगितलेलं नाही आहे, सगळे गावकरी ठरवतात, फक्त मला सांगतात महाराज यांची तारीख घेतली. म्हणून सर्वांच्या चरणी मी पहिलं तर पंचक्रोशीतील मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही सर्व येता, हा कार्यक्रम चंभारवाडीचा नाही आहे, पहिलं लक्ष देऊन ऐका, हा कार्यक्रम चंभारवाडीचा नाही आहे, हा कार्यक्रम माझ्या जनार्दन स्वामींचा आहे. आणि तुम्ही सर्व आपण त्यांचे लेकरं आहोत. हा कार्यक्रम अजून कसा मोठा होईल याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. आणि ज्यांचं खूप सुंदर असं योगदान, सर्वच महाराजांवर एक बंधुवत प्रेम असणारे आमचे अण्णा नाही द्यावे तेवढे धन्यवाद. दररोजचे फोन होते, कीर्तन संपलं की फोन, कीर्तनकार येत नाही म्हणून फोन. तसं मी कोणत्याच सप्त्याचं नियोजन करत नाही बरं, पण ते म्हणे महाराज तुम्ही थोडं लक्ष दिलं तर अजून सुंदर सप्ताह होईल. आणि तसाही सप्ताह खूप सुंदर झाला महाराज. नजर लागावी एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी केला. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. ज्या चॅनलच्या मार्फत लाईव्ह सगळा महाराष्ट्र हा कार्यक्रम पाहत आहे, त्या चॅनलचे मालक, आमचे जिव्हाळ्याचे मालक, आमचे अमोल दादांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. सर्वच महाराज मंडळी आहे, आमच्या सर्वांचे सिनियर संप्रदायामध्ये ज्यांनी जनार्दन स्वामी यांची सेवा केली, त्यांच्यासोबत काही काळ घातला, आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आमचे कचरे बाबाच ना, कचरू बाबासुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. मोठ्या माणसाचे लक्षणं कसे असतात पहा महाराज, ते कोणाला म्हणजे असं वाटत नाही की किती महत्त्व. जनार्दन स्वामी ज्यांनी डोळ्यांनी पाहिले, स्वामीजींची ज्यांना सेवा घडली, आपण जनार्दन स्वामींना पाहिलं नाही, कारण स्वामीजी 90-89ला गेलेले, त्यावेळेस माझा जन्मसुद्धा नव्हता, पण आपण कचरू बाबांना पाहिलं असं समजायचं आपण त्यांच्या रूपात जनार्दन स्वामींनाच पाहिलं आहे महाराज. का? कारण त्यांची सेवा केलेली हे मंडळी आहे. आणि ज्या झाडाला फळं जास्त असतात ना महाराज, ते झाड नेहमी वाकलेलंच असतं. म्हणून सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. अजून आमचे पखवाज दादाचं नाव काय? गजानन दादा. मला वाटलं काल पखवाज वाजवलं त्यांनी, यांचं कृष्णा महाराज. सर्वच महाराज मंडळी, आणि ज्यांनी अख्ख्या संभाजीनगरमध्ये आपल्या सप्त्याचा असा उदो केला, आमचे सिरेगावकर ग्रामस्थ मंडळी, त्यांच्यात मी प्रेमातच पडलेलो आहे. सप्त्यापेक्षा त्यांच्या वाढण्याच्या प्रेमात पडलेलो आहे महाराज. नियोजन करावं सिरेगावकर मंडळीने, 10 मिनिटात 5000 लोकांचं जेवण सोपं नाही महाराज. प्रत्येकाने तो आदर्श घेतला पाहिजेत. सिरेगावकर मंडळीसुद्धा आहे. सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आणि तुम्हा सर्वांना ते शेवट ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. खूप सुंदर आहे. अजून सर्वांना एक छोटीशी सूचना आहे. मी ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये बऱ्याचशा लोकांचा माझ्यावर आरोप आहे की पुरुषोत्तम पैसे खूप घेतात कीर्तनाचे. हा घेतो हे मलाही मान्य आहे बरं आबा, पण पैसे किती घेतो हे बघण्यापेक्षा त्या पैशाचं मी आतापर्यंत काय केलं अण्णा हे मी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. मी आतापर्यंत कधी सांगितलं नाही, पण आता सांगणं गरजेचं आहे. मी कीर्तनकार झाल्यापासून आतापर्यंत जेवढे काही पैसे घेतले मायबाप, त्याचं मी आतापर्यंत 3 कोटी रुपयाचं चोखोबरायचं मंदिर बांधलं. किती रुपयाचं? 3 कोटी रुपयाचं. 6 मे ते 13 मे या कालावधीमध्ये चोखोबरायच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा खूप मोठा सोहळा आहे. दुपारी 2 ते 5 रामरावजी महाराज ढोक यांची रामकथा आहे. दररोजचं 20,000 लोकांचं अन्नदान आहे. 15,000 तर डोळे झाकून धरा, 15,000 लोकांचं अन्नदान आहे. पहिल्या दिवशी बंडातात्या कराडकर यांचं कीर्तन आहे, दुसऱ्या दिवशी चैतन्य महाराज देगलूरकरांचं कीर्तन आहे, जनार्दन महाराज आहे, मला वाटतं कदम माऊली आहे, मला वाटतं आमच्या भगवानगडाचे मालक, आमच्या सर्वच महाराज मंडळीचं एक श्रद्धास्थान शास्त्रीची सुद्धा कार्यक्रमाला येणार आहे. आणि विशेष म्हणजे गाथामूर्ती राऊत बाबांचं सुद्धा कीर्तन आहे. सर्वच महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार मंडळी आहे. हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टीसुद्धा आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सुद्धा एक दिवस त्याला काय लावणार आहे? हजेरी लावणार आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये सर्व संतांचे मंदिर आहे महाराज. भगवान बाबा असतील, वामन भाऊ असतील, साईबाबा असतील, गजानन बाबा असतील, बाळूमामा असतील, सगळ्या संतांचे मंदिर आहे. पण महाराष्ट्रामध्ये माझ्या चोखोबरायचं कुठंच मंदिर नाही आहे. महाराष्ट्राला आदर्श देणारं पुरोगामी विचार जे राजकारणी आम्हाला सांगतात ना, त्या पुरोगामी विचाराच्या लोकांच्या तोंडात मारणारं हे चोखोबरायचं पहिलं मंदिर महाराष्ट्रातलं, ते बी एसी मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे? एसी मंदिर आहे. माझी सर्वांना विनंती आहे, महिला मंडळी, असं समजा मी आज तुम्हाला मुरळी चाललेलो आहे, तुम्ही याच्यातले ठराविक लोक तरी आमच्या कार्यक्रमाला जर आले तर पुढच्या वर्षी आम्ही तुमच्या कार्यक्रमाला येऊ. अण्णा ही धमकी समजा किंवा प्रेम समजा, बरोबर आहे का नाही? तुम्ही आमच्या कार्यक्रमाला एक दिवस हाजरी लावायची, तुमची जेवणाची सर्व व्यवस्था आम्ही करू, पण एकदा तरी या. आपल्या लेकरांना रात्रंदिवस रोडवर फिरून काय केलं हे कौतुक डोळ्यानं पाहिलं, एकदा तरी या ना महाराज. म्हणून सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. पुन्हा एकदा वाणीला पूर्ण विराम.